हे विमान कोसळतानाचं सीसीटीव्ही जे ते आता साम टीव्हीच्या हाती आलेलं आहे। अखेरच्या 44 सेकंदांमध्ये घडलेला अपघाताचा हा थरार सीसीटीव्ही मध्ये कैद झालेला आहे। 44 सेकंदात होत्याचं नव्हतं झालेलं आहे। 265 जण जे आहेत ते एका क्षणात मृत्युमुखी पडले आहेत। विमान अपघाताचं हे सीसीटीव्ही फुटेज साम टीव्हीच्या हाती ही एक्सक्लुझिव्ह दृश्य आपण पाहताय। कशा पद्धतीने हे विमान कोसळलं, अवघ्या 44 सेकंदात हे विमान कोसळल्याची दृश्य। अहमदाबादमध्ये झालेल्या एअर इंडिया विमानाच्या अपघातामध्ये महाराष्ट्रातील 13 जणांचाही दुर्दैवी मृत्यू झालेला आहे। मृतांमध्ये मुख्य वैमानिक सुमित सबरवाल यांच्यासोबतच 6 क्रू मेंबर्स आणि इतर प्रवाशांचा समावेश आहे। मुंबईचे सुमित सबरवाल, बदलापुरातील दीपक पाठक, पनवेलच्या मैथिली पाटील, डोंबिवलीच्या रोशनी सोनघरे, कोरेगावच्या अपर्णा महाडिक यांचा दुर्दैवी मृत्यू झाला आहे। प्रवाशांमध्ये नागपूरचे मयूर पाटील, यशा कामदार तसंच पंढरपूरचे रहिवासी आशा पवार आणि महादेव पवार हे दाम्पत्य यांचाही समावेश आहे। तर 13 जणांचा, महाराष्ट्रातल्या 13 जणांचा या दुर्दैवी विमान अपघातामध्ये मृत्यू झालेला आहे। अहमदाबादमध्ये हे विमान कोसळलं आणि त्यामध्ये महाराष्ट्रातले 13 जण देखील आपण गमावलेले आहेत। क्रू मेंबर्ससह प्रवाशांचाही मृत्यू झालेला आहे। तर मुंबईतल्या पवईमधील हिरानंदानीतले कॅप्टन सबरवाल यांचाही मृत्यू झालाय। पवईच्या जलवायू विहारमध्ये राहणारे सुमित सबरवाल यांचे 88 वर्षीय वडील यांना या अपघाताची माहिती कळल्यानंतर ते हादरून गेले आहेत। विमान उड्डाण झाल्यानंतर कॅप्टननं आपल्या वडिलांना फोन केला होता। लंडनला पोहोचल्यावर फोन करतो, तोवर काळजी घ्या असं सांगितलं होतं। त्यांच्या अपघाती मृत्यूनंतर वडिलांनी आता ही आठवण सांगितलेली आहे। सबरवाल यांचे वडील जे 88 वर्षांचे आहेत, त्यांना धक्का बसलेला आहे। आपल्या कर्तबगार मुलाचा मृत्यू झाल्यानंतर वडील मानसिक धक्क्यात आहेत। लोक त्यांना ओळखायचे। काल सोसायटीला हे झालेलं बघून खूपच धक्का लागलेला आहे आणि त्यांना त्यांच्या घरी लोक भेटायला जात आहेत हे बघून त्यांची लोकप्रियता आपल्याला लक्षात येते। ते अतिशय म्हणजे इंग्लिशमध्ये म्हणायचं तर हंबल किंवा सौम्य असे व्यक्ती होते। ते सर्वांना हसून नमस्कार करून बोलायचे। अहमदाबाद विमान दुर्घटनेमध्ये 265 जणांचा मृत्यू झालेला आहे। तर या विमान दुर्घटनेतून एकमेव रमेश विश्वकुमार हे बचावलेत। मात्र ते कसे बचावले याबाबत अनेक तर्कवितर्क लढवले जात आहेत। खुद्द रमेश विश्वकुमार यांनीच आता आपबीती सांगितलेली आहे। आपण विमानातून उडी मारलेली नाही, तर सीटच्या बाहेर फेकले गेलो असं त्यांनी सांगितलेलं आहे। त्यामुळे आश्चर्यकारकरित्या 242 जणांमधून केवळ तेच बचावलेत। मेरे नज़रों के सब सामने हुआ था। मेरे खुद को भी बिलीव नहीं होता कि मैं कैसे उसमें से जिंदा बाहर निकला, क्योंकि थोड़ा टाइम के लिए तो मेरे को लगा था कि मैं भी मरने वाला हूँ। लेकिन जब मेरी आँख खुल के मैं देखा ना, तो मुझे लगा मैं ज़िंदा हूँ। तो मैंने ट्राई किया, जब मेरी सीट थे वो मेरी बेल्ट निकाला, मैंने वो ट्राई किया जहाँ से निकल सकता वहाँ से, तो मैं निकल गया वहाँ से। मेरे नज़रों के सामने एयर होस्टल और दूसरे आंटी अंकल सभी उसमें मिस हो गए थे सभी। टेक ऑफ के बाद 1 मिनट के अंदर ही जब टेक ऑफ हुआ ना, तो सडनली 5-10 सेकंड कैसे लगा जैसे स्टक हो गया वो। बाद में से मेरे को लगा कि कुछ हुआ। बाद में प्लेन में लाइट ऑन हो गई, ग्रीन और वाइट। बाद में वो पता नहीं, वो प्लेन टेक ऑफ ज़्यादा करने के लिए वो रेस तो बोलते हैं क्या, रेस दिया होगा ऐसा कुछ, और सीधा स्पीड में ही घुस गया। जहाँ वो क्या था, वो हॉस्टल था, एक हॉस्पिटल का। हाँ, हॉस्टल में। तो मुझे दूसरे के बारे में मेरे को पता नहीं, लेकिन मैं जहाँ लैंड हुआ था ना, वो नीचे की साइड थी। तो जब वहाँ थोड़ा पेस भी था प्लेन के जब बाहर, तो जब जैसे मेरा डोर टूटा ना सब, तो मैंने देखा ना जब सामने कि थोड़ा इधर पेस है, मैं ट्राई कर सकता हूँ निकलने के लिए। तो मैंने ट्राई किया निकलने के लिए, तो फिर मैं निकल गया उधर। फिर भी मेरे पता नहीं मैं कैसे बचा हूँ, क्योंकि मेरे नज़र के सामने ही सब 2 एयर होस्टल वो अंकल आंटी सब उधर ही सब। आप पैदल चल के आए वहां से निकल के? हाँ, और थोड़ा जब आग लगी ना, मेरा लेफ्ट हैंड भी जल गया थोड़ा। फिर एम्बुलेंस मेरे को उठा लेके इधर आया हॉस्पिटल में।
तर विमान दुर्घटनेतून बचावलेल्या रमेश विश्वकुमार यांची पंतप्रधान नरेंद्र मोदींनीही भेट घेतली। त्यांच्यावर अहमदाबादमध्ये उपचार सुरू आहेत। विमान अपघातात 241 प्रवाशांचा मृत्यू झालेला आहे, मात्र रमेश विश्वकुमार जे ते आश्चर्यकारकरित्या बचावले आहेत आणि यावेळेस पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी त्यांची भेट घेतलेली आहे। त्यांच्या प्रकृतीची माहिती जाणून घेतली। तर अहमदाबाद विमान अपघातात एकच प्रवासी जो आहे तो आश्चर्यकारकरित्या बचावला आहे। रमेश विश्वकुमार असं या व्यक्तीचं नाव आहे आणि हा प्रवासी 11A या सीट नंबरवर बसला होता। त्यामुळे या 11A सीटमुळेच रमेशचा जीव वाचला असं आता बोललं जात आहे। 11A या सीटचं वैशिष्ट्य असं आहे की ही सीट विमानाच्या दरवाजाजवळ होती। एअर इंडियाच्या विमानाच्या पुढच्या भागात बिझनेस क्लास आहे आणि त्यानंतर इकॉनॉमी क्लासच्या सीट्स आहेत। बिझनेस आणि इकॉनॉमी क्लासमध्ये एक दरवाजा आहे। सीट क्रमांक 11A ही दरवाजापासून जवळून सुरू होते, त्यामुळे याच सीटमुळे त्याला जीवदान मिळालं असंही आता बोललं जात आहे। अहमदाबाद विमान अपघातामध्ये फक्त एक प्रवासी बचावला आहे। रमेश विश्वकुमार हा 11A या सीट नंबरवर बसला होता। 11A नंबरची सीट विमानाच्या दरवाजाजवळ होती। एअर इंडिया विमानाच्या पुढच्या भागामध्ये बिझनेस क्लास आहे। बिझनेस आणि इकॉनॉमी क्लासमध्ये एक दरवाजा आहे। तर गुजरातमधील विमान अपघातात अकोल्याची ऐश्वर्या तोष्णीवाल ही थोडक्यात बचावली। विमान कोसळलेल्या मेडिकल कॉलेजमध्ये ती द्वितीय वर्षाला शिकतेय। ज्या वेळेस ही घटना घडली तेव्हा ती हॉस्टेलच्या दुसऱ्या इमारतीच्या 5व्या मजल्यावर झोपली होती आणि यावेळेस अचानक मोठा आवाज आला आणि धुराचे लोट पसरले। यावेळेस ऐश्वर्यानं धुरामधून वाट काढत स्वतःभोवती ब्लँकेट लपेटून स्वतःचा जीव वाचवलेला आहे। पूरा इसके रूम में एंटर हुआ धुएं के साथ में, और इसको ध्यान में आया कि कुछ तो बहुत बड़ी गड़बड़ हुई भी है ये सब। तो इसको सूझा, भगवान जी की कृपा से गजानन महाराज ने इसको बुद्धि दी, तो ये ब्लैंकेट लिया, इसने खुद को रैप करा और सामने कुछ नहीं दिखते हुए भी ये 5th फ्लोर पर थी। वहाँ से नीचे तक के स्टेप्स रोज क्या चढ़ना उतरना इसको पता था कहाँ से है, तो अंदाजे से ये सब नीचे उतरते गए। तर अहमदाबाद विमान दुर्घटनेमध्ये एकच माणूस बचावलेला आहे, मात्र 10 मिनिटं उशिरा पोहोचल्यामुळे एक महिला या अपघातापासून वाचलेली आहे। लंडनच्या भूमी चव्हाणची फ्लाईट सुटली आणि तिचा जीव वाचला। लंडनहून भूमी अहमदाबादला माहेरी आली होती आणि पुन्हा जात असताना तिची फ्लाईट सुटली आणि त्यामुळे भूमी चव्हाणचा जीव वाचलेला आहे। मैं वापस लंदन जा रही थी और मेरी फ़्लाइट का टाइम था 1:10 का, तो हमें पहुंचते थोड़ा 12:20 हो चुकी थी और 12:10 को एयर इंडिया वालों ने चेक इन और सब कुछ करना बंद कर दिया था। स्टाफ भी आए थे, उन सब से मैंने रिक्वेस्ट की, लेकिन वो तीनों जन ने मुझे वापस ही भेज दिया कि नहीं मैडम, अभी 10 मिनट की आपकी लेट की वजह से हम लोग को और 15 मिनट लेट हो सकता है। जब पता चला तब हम ऑलमोस्ट एयरपोर्ट से तो घर के लिए निकल चुके थे और हम लोग गाड़ी में ही थे और तभी हमने न्यूज़ देखा कि ऐसा प्लेन क्रैश हुआ है। एक तरह से अच्छा मैं अपने भगवान का थोड़ा माता जी का और सब शुक्रिया कर रही थी कि मैं बच गई। जब हम लोग एयरपोर्ट के लिए निकले थे और 12:10 का उसका बोर्डिंग का टाइम था, 10 मिनट हम ट्रैफिक की वजह से लेट पहुँचे। एयरपोर्ट से बाहर निकले तभी ऐसा मैसेज आया परिवार का और न्यूज़ में कि ये प्लेन क्रैश हो गया है। तर विमान अपघातात संपूर्ण कुटुंब उद्ध्वस्त झालं आहे। हे कुटुंब मूळचं राजस्थानच्या बांसवाडा इथलं आहे। प्रतीक जोशी असं या कुटुंबाच्या प्रमुखाचं नाव आहे। प्रतीक गेल्या 6 वर्षांपासून लंडनमध्ये राहत होते। 5 वर्षांच्या जुळ्या मुलींसह त्यांची 3 मुलं या प्रवासात त्यांच्याबरोबर होती। तर या दुर्दैवी घटनेत सर्वांचा मृत्यू झालेला आहे। विमानामध्ये बसल्यानंतर त्यांनी सेल्फी काढला होता, तो त्यांचा शेवटचा सेल्फी ठरला आहे। हा सेल्फी काढून त्यांनी आपल्या नातेवाईकांना पाठवून दिला होता आणि यानंतर हा अपघात झाला आहे।
संपूर्ण कुटुंब या अपघातामध्ये आपण बघतोय बळी ठरलेला आहे. जोधपूरमधील अरबा इथल्या रहिवासी असलेल्या खुशबू राज पुरोहित यांचा अहमदाबादमधील विमान दुर्घटनेमध्ये मृत्यू झालेला आहे. लग्नाच्या 5 महिन्यांनंतर पहिल्यांदाच ती आपल्या डॉक्टर पतीला भेटण्यासाठी लंडनला जात होती. खुशबूचा पासपोर्ट फक्त 2 दिवसांपूर्वीच तयार झाला होता आणि ती तिच्या नवऱ्यासोबत आयुष्य घालवण्यासाठी विमानानं लंडनला जात होती आणि या विमान अपघातात तिचा देखील दुर्दैवी मृत्यू झाला आहे. अहमदाबादमधील विमान दुर्घटनेमध्ये मुलुंडमध्ये राहणाऱ्या श्रद्धा धवन हिचा देखील मृत्यू झालेला आहे. श्रद्धा ही एअर इंडियामध्ये सिनियर ग्रुप मेंबर होती. तिचा पती राजेश हा देखील एअर इंडियामध्येच कामाला आहे. ड्युटी जॉईन करण्यापूर्वी श्रद्धानं आपल्या घरच्यांना फोन करून आपण लवकर भेटू असं सांगितलं होतं, परंतु तिचा तो संवाद अखेरचा ठरला. तिच्या मृत्यूची बातमी कळताच तिच्या कुटुंबियांमध्येही शोककळा पसरली आहे. तर अहमदाबाद इथं झालेल्या या भीषण विमान दुर्घटनेमध्ये डोंबिवलीच्या रोशनी सोनघरे याही होत्या. एअर इंडियाच्या अपघातग्रस्त विमानामध्ये रोशनी फ्लाईट क्रू म्हणून कार्यरत होत्या. त्यांच्या निधनानं कुटुंबावर शोककळा पसरली आहे. काल 7 वाजता त्यांनी फ्लाईट पकडली. 9:30ला लँड झाले. तिथे गेले. सध्या त्यांना आता एक टेम्पररी एका हॉटेलमध्ये शिफ्ट केलंय, पण बेसिकली अजूनपर्यंत पूर्णपणे क्लिअरिटी येत नाहीये, कारण तो एरिया पूर्ण सीज केलेला आहे आणि कॅज्युअलिटी एवढी वाढलेली आहे की आपण सांगू नाही शकत. रात्री DNA सॅम्पल्स वगैरे घेऊन गेलेले आहेत, पण युजली DNA सॅम्पल्सला नॉर्मली 2 ते 3 दिवस जातात. सो 72 आवर्सची आम्हाला डेट हे दिलेली आहे. सो बेसिकली अजून त्याच्यानंतर मध्ये बॉडीचे DNA वगैरे टेस्टिंग होतील. सो ह्या प्रोसिजरला मे बी बराच वेळ जाईल. हो, एअर इंडिया कंपनीशी म्हणजे काल कंटिन्युअसली आमचा संवाद चालू होता, पण त्यांनी काही डिस्क्लोज केलं नाही आम्हाला. काल दुपारपासून जेव्हा ही घटना घडली तेव्हापासून त्यांच्या हेल्पलाईन नंबरला आम्ही फोन लावतो, पण ते फक्त तुम्हाला माझा नंबर त्यांनी घेतला, माझा फोन कॉन्टॅक्ट नंबर, नाव वगैरे घेतला, पण त्यांनी अधिकृतरित्या त्यांनी स्वतःहून काही फोन मला तरी केला नाही. मे बी तिकडे आता तिचे वडील गेलेत, भाऊ गेले, तर तिकडे त्यांना मे बी सांगितलं असेल. हो, रात्री सगळेजण आम्हाला कळल्यावरती सगळेजण बिल्डिंगवाले हे केलं, व्हॉट्सअप ग्रुपवरती टाकला तिचा फोटो वगैरे आणि हे, तर आम्ही सगळ्या लेडीज जाणार आहोत तिथे त्यांच्या आईला भेटायला. असं मुलींना एवढं करिअर करून असं मृत्यू येणं फार वाईट आहे. काय शेवटी नशिबाच्या गोष्टी असतात. तर मैथिली पाटीलनं हालाखीच्या परिस्थितीत शिक्षण घेतलं होतं. 2 वर्षांपूर्वी एअर इंडियामध्ये ती रुजू झाली होती. मात्र विमान अपघातात सारं संपलंय. एअर इंडियाचं AI-171 हे फ्लाईट अहमदाबादजवळ मेघानीनगरमध्ये कोसळलं आणि या विमानात पनवेलच्या नावागावची मैथिली पाटील ही क्रू मेंबर देखील होती. तर मैथिली पाटील ही मुलगी अत्यंत शांत, शिस्तप्रिय, हुशार आणि प्रोत्साहित करणारी होती, असं म्हणत मैथिली पाटीलच्या शाळेतील मुख्याध्यापिकांनी मैथिलीच्या आठवणींना उजाळा दिला आहे. Patil belongs to Nava. She studied in our school from the nursery class till standard 12. She passed out the class in 2021, and prior to that she had joined for her cabin crew course and she completed. And then due to COVID she was immediately not able to pick up a job, but in 2021, I think 2021-22 she picked up the job. And she visited the school a couple of times and she was so happy, extremely happy, very dedicated and disciplined kid. तर अहमदाबाद विमान दुर्घटनेमध्ये पिंपरीच्या इरफान शेखचाही मृत्यू झालेला आहे. 22 वर्षीय इरफान शेख हा एअर इंडियाच्या फ्लाईटमध्ये कॅबिन क्रू म्हणून कार्यरत होता. मात्र काल त्याचा एअर इंडियाच्या विमान अपघातात दुर्दैवी मृत्यू झाला. इरफान हा बकरी ईदच्या दिवशी पिंपरी चिंचवड शहरामध्ये आपल्या कुटुंबियांच्या भेटीला आला होता. मात्र त्याची मूळ गावी ही शेवटची ईद ठरलेली आहे. काल दुपारी फ्लाईट क्रॅशची जशी न्यूज आली, व्हॉट्सअपला व्हिडिओज वगैरे यायला लागले, त्यावेळेस तर आम्हाला माहीत नव्हतं, पण त्याच्या आईला, इरफानच्या आईला तो नेहमी प्रत्येक फ्लाईटच्या वेळेस कॉल करायचा की आज ह्या फ्लाईटमध्ये चाललोय. तर त्याचं स्वतःचं रोस्टर नेहमी पाठवायचा आईला. तर त्याच्या आईला इमिजिएट कळालं की इरफान ह्याच फ्लाईटमध्ये आहे. त्यांचा फोन आला, तसा मग आम्ही इथं आलो तेव्हा कळालं की तो या फ्लाईटमध्ये. मग आम्ही न्यूजवर वगैरे चेक केलं. तो ह्या केबिन क्रू म्हणून जॉबला 1.5 ते 2 वर्ष झाले असतील जॉईन करून, आणि वय त्याचं 22 वर्ष होतं.
तर अहमदाबाद विमान दुर्घटनेमध्ये आपण बघतोय केबिन क्रू दीपक पाठक यांचाही दुर्दैवी मृत्यू झाला आहे. ते नाशिकमधल्या नैताळे त्यांचं मूळ गाव होतं. दीपक पाठक सध्या कुटुंबियांसह बदलापूरमध्ये राहत होते. गेल्या 11 वर्षांपासून दीपक पाठक एअर इंडियामध्ये कार्यरत होते. 4 वर्षांपूर्वी दीपक पाठक यांचं लग्नही झालं होतं. त्यांच्या मृत्यूनं कुटुंबावर दुःखाचा डोंगर कोसळला आहे. मुंबईला सर्व्हिसला असल्यामुळे मुलांचं पालनपोषण तिकडेच झालेलं आहे. त्यांना 2 मुली आणि हा एकटाच मुलगा होता. आणि आता सध्या त्याचं आम्हाला असं कळतं आहे की विमान अपघातामध्ये त्याचा मृत्यू झालेला आहे. तर आता बाकीचे आमचे नातलग आहे ते गेलेले आहे अहमदाबादला. त्याचं जेव्हा पार्थिव मिळेल त्यावेळेस आम्ही सगळे मुंबईला जाणार आहोत. तर गुजरातचे माजी मुख्यमंत्री विजय रुपाणी यांचा अहमदाबाद विमान दुर्घटनेमध्ये मृत्यू झाला. विजय रुपाणी 1206 हा नंबर शुभ मानायचे. त्यांच्या दुचाकीचा आणि कारचा नंबर हा 1206 हाच होता. मात्र हाच नंबर त्यांच्यासाठी काल अशुभ ठरल्याचं बोललं जात आहे. कारण काल 12 जून रोजीच त्यांचा या विमान अपघातात दुर्दैवी मृत्यू झाला आहे. विजय रुपाणी 1206 हा नंबर शुभ मानायचे. कार आणि पहिल्या दुचाकीचा नंबर देखील 1206 हाच होता. विमान तिकिटावर देखील तारीख ही 12 जून हीच होती. तर आपण बघतोय 12 जून रोजी विमान दुर्घटनेतच रुपाणी यांचा दुर्दैवी मृत्यू झाला आहे. लंडनला आपल्या कुटुंबियांच्या भेटीसाठी म्हणून विजय रुपाणी निघाले होते आणि त्यांचा मृत्यू झाला आहे. तर अहमदाबादमधील अपघातग्रस्त विमानाचा ब्लॅक बॉक्स सापडलेला आहे. ब्लॅक बॉक्स मिळाल्यामुळे दुर्घटनेचं कारण समोर येणार आहे. विश्लेषणासाठी ब्लॅक बॉक्स दिल्लीला पाठवण्यात आलेला आहे. तर दुसरा ब्लॅक बॉक्स जो आहे तो अजून सापडलेला नाही. त्याचा शोध सुरू आहे. अहमदाबाद विमान अपघातामध्ये 265 जणांचा मृत्यू झाला आहे आणि यामध्ये विमानातील 241 प्रवासी तर विमान ज्या भागामध्ये कोसळलं तिथल्या 24 जणांचाही मृत्यू झाला. या मृतांमध्ये राज्यातील 10 जणांचा समावेश आहे. तर ब्लॅक बॉक्स सापडलेला आहे आणि हा ब्लॅक बॉक्स कोणताही विमान अपघात घडल्यानंतर त्या ब्लॅक बॉक्सचा शोध घेतला जातो. हाच ब्लॅक बॉक्स अपघाताची रहस्य उलगडण्यासाठी महत्त्वाचा ठरत असतो. पाहूयात या संदर्भातली अधिकची माहिती. अपघातात संपूर्ण विमान जरी नष्ट झालं तरी ब्लॅक बॉक्स हा नष्ट होत नाही. ब्लॅक बॉक्स टायटॅनियम आणि स्टील अलॉय पासून बनवलेला असतो. सापडायला मदत व्हावी म्हणून त्याचा रंग चमकदार केशरी असतो. ब्लॅक बॉक्समध्ये पायलटचं सर्व संभाषण रेकॉर्ड होतं. ब्लॅक बॉक्स ही एक प्रकारची विमानाची डिजिटल डायरीच असते. तर अहमदाबादमधील अपघातग्रस्त विमानाचा डिजिटल व्हॉइस रेकॉर्डर अर्थात DVR ही सापडलेला आहे. हा DVR एअरक्राफ्ट ॲक्सिडेंट इन्व्हेस्टिगेशन ब्युरोच्या फॉरेन्सिक लॅबमध्ये आता विश्लेषणासाठी पाठवला जाणार आहे. अपघाताच्या कारणाचा तपास करण्यासाठी DVR सापडणं अत्यंत महत्त्वाचं मानलं जातं. DVR हा ब्लॅक बॉक्सचा एक भाग आहे. क्रूच्या संभाषणाची आणि कॉकपिटमधील आवाजांची नोंद करण्यात येते आणि त्यामुळे अपघाताचं कारण समजू शकतं. तर DVR देखील अत्यंत महत्त्वाचा आहे. ब्लॅक बॉक्सचा एक भाग अपघाताच्या कारणाचा तपास करण्यासाठी DVR अत्यंत महत्त्वाचा आहे. क्रूच्या संभाषणाची आणि कॉकपिटमधील आवाजाची नोंद DVR मध्ये होते. विमान दुर्घटनेचं नेमकं कारण या DVRच्या माध्यमातून समजू शकतं. तर अहमदाबादमधील विमान दुर्घटनेनंतर अपघाताच्या कारणांचा शोध घेतला जातोय. दरम्यान कॉन्फिगरेशन एररमुळे अहमदाबादमध्ये विमानाचा अपघात झाल्याची शंका उपस्थित केली जाते आहे. टेक ऑफ दरम्यान विमानाच्या सेटिंग्समध्ये
काही त्रुटी असण्याचीही शक्यता वर्तवली जाते. टेक ऑफ दरम्यान तांत्रिक किंवा ऑपरेशनल त्रुटीमुळे अपघात घडू शकतो असं बोललं जात आहे. तर पठाणकोटमध्ये हेलिकॉप्टरची इमर्जन्सी लँडिंग करण्यात आलेली आहे. तांत्रिक बिघाड झाल्यामुळे एअरफोर्सच्या हेलिकॉप्टरची इमर्जन्सी लँडिंग करण्यात आली आहे. हेलिकॉप्टरचा पायलट जो आहे तो सुरक्षित असल्याची माहिती आहे. पठाणकोटमध्ये हेलिकॉप्टरची इमर्जन्सी लँडिंग करण्यात आल्याचं इथं पाहायला मिळत आहे. तांत्रिक बिघाड झाला होता या हेलिकॉप्टरमध्ये. एअरफोर्सचं हे हेलिकॉप्टर होतं आणि ज्याच्यात तांत्रिक बिघाड झाल्यामुळे इमर्जन्सी लँडिंग करण्याची वेळ आली आहे. हेलिकॉप्टरचा पायलट जो आहे तो सुरक्षित आहे अशी माहिती समोर येते आहे. यानंतर वळूया महत्त्वाच्या बातमीकडे. आंतरराष्ट्रीय बातमी. इस्रायलनं इराणवर ड्रोन आणि क्षेपणास्त्रानं हल्ला केलेला आहे. इस्रायली सैन्यानं इराणची राजधानी तेहरानवर बॉम्ब हल्ला केला आहे. तसंच इराणच्या अण्वस्त्र आणि लष्करी केंद्रावरही हल्ले करण्यात आलेले आहेत. या हल्ल्यामुळे इराणचं प्रचंड मोठं नुकसान झालेलं आहे. इराणवरील हल्ल्यानंतर इस्रायलनं आपला एअर स्पेस बंद केलेला आहे. इराणकडून या हल्ल्यास प्रत्युत्तर मिळण्याच्या शक्यतेमुळेच इस्रायलनं आणीबाणीची परिस्थिती जाहीर केली. दरम्यान इस्रायलकडून हल्ला झाला तर योग्य उत्तर दिलं जाईल असं इराणनं म्हटलं होतं. त्यामुळे युद्ध आणखीन भडकण्याची शक्यता आहे. Moments ago, Israel launched Operation Rising Lion, a targeted military operation to roll back the Iranian threat to Israel's very survival. This operation will continue for as many days as it takes to remove this threat. For decades, the tyrants of Tehran have brazenly, openly called for Israel's destruction. They've backed up their genocidal rhetoric with a program to develop nuclear weapons. तर इराणमधील भारतीय दूतावासानं भारतीय नागरिकांना सतर्क राहण्याचं आवाहन केलेलं आहे. सध्याच्या परिस्थितीत स्थानिक सुरक्षा प्रोटोकॉलचं पालन करण्याची सूचना जारी केलेली आहे. भारतीय वंशाच्या व्यक्तींना सतर्क राहण्याची, सर्व अनावश्यक हालचाली टाळण्याची गरज असल्याची सोशल मीडिया पोस्ट करण्यात आली. इस्रायलनं शुक्रवारी पहाटे इराणच्या राजधानीवर हल्ले केलेले आहेत. इस्रायल आणि इराणमधील युद्धाचा परिणाम जो आहे तो भारतावर झालेला आहे. इस्रायलच्या हवाई हल्ल्यानंतर सुरक्षेच्या कारणास्तव इराणनं आपली एअर स्पेस बंद केलेली आहे आणि याचा भारतीय विमानांना मोठा फटका बसला. एअर इंडियाच्या 16 विमानांचा मार्ग बदलावा लागला आहे, तर काही विमानं जी आहेत ती आता मागे वळवावी लागली आहेत. एअर इंडियाच्या मुंबई लंडन, मुंबई न्यूयॉर्क, दिल्ली न्यूयॉर्क या विमानांना मोठा फटका बसलेला आहे. तर आपण बघतोय की यावेळेस इराणकडून एअर स्पेस बंद करण्यात आलेला आहे आणि त्याचा फटका आता भारतीय विमानांना बसलेला आहे. 16 विमानांचा मार्ग बदलावा लागलाय, तर काही विमानं ही माघारी बोलवावी लागली आहेत. आणि आता पाहूयात मान्सूनची खबरबात. कोल्हापुरात ओढ्यातून वाहून गेलेल्या शाळकरी विद्यार्थ्याचा मृतदेह सापडलेला आहे. अखेर 12 तासांनंतर या विद्यार्थ्याचा मृतदेह शोधण्यात यश आलंय. काल सायंकाळच्या सुमारास ओढा ओलांडत असताना पाण्याचा अंदाज न आल्यामुळे 11 वर्षांचा हा शाळकरी मुलगा वाहून गेला होता. अमन भालदार असं या 13 वर्षीय शाळकरी विद्यार्थ्याचं नाव आहे. जिल्हा आपत्ती व्यवस्थापनाच्या टीमनं या ठिकाणी शोध मोहीम राबवली आणि या विद्यार्थ्याचा मृतदेह शोधला. तर सोलापूर जिल्ह्यामध्ये रात्रभर मान्सूनच्या पावसानं या जिल्ह्याला झोडपून काढलेला आहे. दक्षिण सोलापूर तालुक्यात झालेल्या मुसळधार पावसामुळे उळे कासेगाव पूल हा पाण्याखाली गेला आहे. पावसाचा जोरदार बॅटिंग या ठिकाणी पाहायला मिळालेली आहे आणि त्यामुळे आज पुन्हा कासेगावचा सोलापूर शहराशी संपर्क तुटला आहे. एका वर्षांपूर्वी याच पुलावर आलेल्या पाण्याच्या प्रवाहामध्ये वाहत जात एका तरुणाला आपला जीव गमवावा लागला होता. दरम्यान मागच्या वर्षभरात पुलाची उंची वाढवण्यासाठी जिल्हा प्रशासनाकडून सकारात्मक पावलं न उचलली गेली, त्यामुळेच आज देखील अशी परिस्थिती इथं उद्भवली असा आरोप प्रवाशांनी आणि स्थानिकांनी केलेला आहे. तर यावेळेसचा आढावा घेतला आमचे प्रतिनिधी विश्वभूषण लिमाई यांनी. हवामान विभागाने येलो अलर्ट जारी केलेला आहे आणि आपण सध्या बघू शकताय की दक्षिण सोलापूर तालुक्यामध्ये
जे उळे काशेगाव आहे त्या ठिकाणचा पूल जो आहे तो पाण्याखाली गेल्याचं चित्र आपल्याला पाहायला मिळतं। या पुलावरून स्वतःचा जीव धोक्यात घालून दुचाकी स्वार असतील किंवा इकडचे तरुण असतील तो हा पूल ओलांडत असतानाचं चित्र आपल्याला पाहायला मिळतंय। खरं तर याच दिवशी 1 वर्षापूर्वी आपण जर बघितलं तर इकडचा एक तरुण जो आहे तो या पुलावरून वाहून गेलेला होता आणि त्यावेळेपासून इकडच्या गावकऱ्यांनी वारंवार या पुलाची उंची वाढावी यासाठी मागणी केलेली होती। मात्र अजून सुद्धा जिल्हा प्रशासनाकडून त्याची म्हणावी तशी दखल घेतलेली नाहीये आणि आपण बघू शकताय की या ठिकाणी दुचाकी स्वार असतील तरुण असतील ते या पुलावरून स्वतःचा जीव धोक्यात घालून हा पूल ओलांडत असल्याचं चित्र आपल्याला पाहायला मिळतंय। त्यामुळे प्रशासन याची दखल कधी घेणार याच प्रतीक्षेमध्ये सध्या उळे आणि कासेगावचे गावकरी असल्याचं एकूणच चित्र आपल्याला पाहायला मिळतंय। कॅमेरापर्सन तौसिफ शेख, विश्वभूषण लिमय, साम टीव्ही न्यूज, सोलापूर। संभाजीनगर जिल्ह्यामध्ये जोरदार पावसाला सुरुवात झालेली आहे। सलग 2 दिवस वादळी वाऱ्यानंतर आज जोरदार पाऊस झाला आणि वातावरणामध्ये गारवा निर्माण झाला आहे। त्यासोबतच आज चांगला पाऊस सुरू झाल्यामुळे शेतकऱ्यांमध्येही आनंदाचं वातावरण आहे। बीडच्या गेवराई तालुक्यात वादळी पावसामुळे शेतकऱ्यांचं प्रचंड मोठं नुकसान झालंय। भर उन्हाळ्यामध्ये लाखो रुपयांचं पाणी विकत घेऊन फळबाग जोपासण्यात आली होती। मात्र काल झालेल्या वादळी वाऱ्यानं पाऊस झाला आणि त्यामुळे संपूर्ण बागेचं प्रचंड मोठं नुकसान झालंय। तत्काळ पंचनामे करून नुकसान भरपाई द्या अशी मागणी आता नुकसानग्रस्त शेतकऱ्यांनी केलेली आहे। अकोल्यातल्या पातूर तालुक्यातील दिग्रसमध्ये मुसळधार पावसानं पपई आणि लिंबू बागांचं मोठ्या प्रमाणात नुकसान केलंय। वादळी वारा आणि जोराच्या पावसामुळे शेती पिकांचं मोठ्या प्रमाणात नुकसान झालेलं आहे। अक्षरशः ही पिकं भुईसपाट झालेली आहेत। शेतकरी गोपाल ताले यांच्या शेतातील पपई बाग अक्षरशः जमिनीवर झोपलेली आहे, तर परिसरातील लिंबू बागा ज्या आहेत त्या वाऱ्याच्या झोतामध्ये पडल्या आहेत। नुकसानीचे पंचनामे करून तातडीनं आर्थिक मदत द्या अशी मागणी आता शेतकरी करतायत। तर आपण बघतोय अकोल्यामध्ये पावसाचा धुमाकूळ पाहायला मिळालेला आहे। फळबागा अक्षरशः जमीनदोस्त झालेल्या आहेत। मुसळधार असा पाऊस झाला आणि वादळी वारा सुटला होता आणि त्याचमुळे या फळबागा ज्या आहेत त्या जमीनदोस्त झाल्याचं इथं पाहायला मिळत आहे। तर ही दृश्य आपण बघतोय। लाईटच नाही ना, ढेराचं घेऊ ना। लाईटच नाही ना, अकोल्यामध्ये पावसाचा धुमाकूळ आहे। फळबागा अक्षरशः जमीनदोस्त झालेल्या आहेत आणि वादळी वाऱ्यासह मुसळधार असा पाऊस झाला, ज्यामध्ये आपण बघतोय फळबागांचं मोठ्या प्रमाणात नुकसान झालेलं आहे। हे दृश्य आणि यामुळे शेतकरी पुरता हवालदिल झाला आहे। ढेराचं घेऊ ना।